नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय, नमो भीमाय। सर्व आदरणीय श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना तसेच धम्म बालक आणि बालिका सर्वांसाठी मी मंगल मैत्रीची कामना करतो। महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या जीवनातील अंतिम क्षण, चुंदा घरचे भोजनदान आणि त्या भोजनदानामुळेच महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांना महानिर्वाण प्राप्त झाले, या विषयावर आधारितच आजची धम्मदेशना आहे। महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचा शेवटचा संदेश आहे। महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या महानिर्वाणाची ही कथा अत्यंत हृदयस्पर्शी आणि बोधप्रद आहे। महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात पावा नावाच्या नगरात पोहोचले। तिथे चुंद नावाच्या एका लोहाराने बुद्धांना आणि त्यांच्या भिक्खू संघाला दुसऱ्या दिवसाच्या भोजनासाठी आमंत्रित केले। महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी मौन राहून चुंदाचे आमंत्रण स्वीकार केले। दुसऱ्या दिवशी चुंदाने बुद्धांसाठी सुखर मद्धव नावाचा आहार तयार केला। विद्वानांच्या मते सुकर मद्धव याचा अर्थ जमिनीखालील कंदमुळे, अळंबी असा होतो। भोजन सुरू असताना महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी चुंदाला सांगितले, हे चुंदा, हे सुकर मद्धव फक्त मलाच वाढ आणि भिक्खू संघाला इतर अन्न वाढ। भोजन झाल्यावर महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी चुंदाला उरलेले सुकर मद्धव जमिनीत गाडून टाकण्यास सांगितले, कारण तथागतांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही ते पचवू शकणार नाही हे त्यांना माहित होते। हे भोजन ग्रहण केल्यानंतर भगवंतांना लोहित पखंदिका म्हणजे रक्तातिसार, डिसेंट्री नावाचा गंभीर आजार झाला। त्यांना प्रचंड वेदना होऊ लागल्या, परंतु भगवंतांनी आपल्या आत्मबलाने आणि धैर्याने त्या वेदना सहन केल्या। प्रकृती खालावलेली असतानाही त्यांनी कुशीनगरकडे जाण्याचा निर्णय घेतला। वाटेत विश्रांती घेत असताना भगवंतांना जाणवले की लोकांना वाटेल की चुंदाच्या अन्नामुळे बुद्धांचा मृत्यू झाला आणि यामुळे चुंदाला पश्चाताप होईल किंवा लोक त्याला दोष देतील। तेव्हा भगवंतांनी आनंदाला बोलावले आणि सांगितले, हे आनंदा, चुंदाच्या मनात कोणताही संताप राहू नये। त्याला सांग की माझ्या जीवनात 2 भोजनांना अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे। एक, ज्या अन्नाने सम्यक संबोधी प्राप्त झाली,
ती सुजाताची खीर, आणि दुसरे, ज्या अन्नाने जेवण केल्यावर मला महापरिनिर्वाण प्राप्त झाले, ते दुसरे चुंदाचे अन्न. या दोन्ही भोजनांचे पुण्य सारखेच आहे आणि महान आहे. अत्यंत अशक्त अवस्थेत महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध कुशीनगरच्या उपवर्तन नावाच्या साल वनात पोहोचले. तिथे 2 साल वृक्षांच्या मध्ये त्यांनी आपला बिछाना उत्तरेकडे डोके करून लावण्यास सांगितले. ते आपल्या उजव्या कुशीवर सिंह शय्येत निजले. त्यावेळी सर्व भिक्खू आणि प्रिय शिष्य आनंद रडू लागले. बुद्धांनी त्यांना समजावले की प्रत्येक उत्पन्न झालेली गोष्ट ही नाशवंत आहे. त्यांनी विचारले की कोणाला काही शंका आहे का? भगवंत आपल्या सर्व शिष्यांना, भिक्खू संघाला विचारू लागले की कोणाला काही शंका आहे का? पण सर्व भिक्खू शांत राहिले. शेवटी महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणाले, वयधम्मा संखारा अपमादेन संपादेथ. सर्व संस्कार नाशवंत आहे. जागरूकतेने आपले ध्येय साध्य करा. यानंतर अहरत सम्यक संबुद्ध ध्यानाच्या विविध अवस्थातून जात असताना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी आपला देह त्यागला. यालाच महापरिनिर्वाण असे म्हणतात. क्षमा आणि करुणा स्वतःचा अंत जवळ असतानाही महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांना चुंदाची काळजी होती, जेणेकरून त्याला कोणी दोष देऊ नये. स्वतः बुद्ध असूनही त्यांनी निसर्गाच्या नियमानुसार आपला देह त्यागला. हे जगाला दाखवून दिले की काहीही शाश्वत नाही. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी आपल्या महानिर्वाणापूर्वी जे उपदेश दिले ते सर्व मानवजातीसाठी दीपस्तंभ मानले जातात. कुशीनगरच्या साल वनात असताना त्यांनी अत्यंत महत्वाचा उपदेश आनंद भिक्खू आणि आपल्या भिक्खू संघाला दिला. अत्तदीपो भव म्हणजे स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा. जेव्हा आनंद व्याकुळ होऊन रडू लागले की आता आमचा मार्गदर्शक कोण असेल, तेव्हा महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी सांगितले, अत्तदीपा विहरत अत्तसरणा अनन्य सरणा. याचा अर्थ स्वतःचे दीप स्वतः बना, स्वतःला शरण जा, दुसऱ्या कोणालाही शरण जाऊ नका. धम्माला आपला आधार बनवा, धम्मदीप व्हा. हे सांगण्यामागे महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचा उद्देश हा होता की व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीवर अवलंबून न राहता स्वतःच्या विवेकाने आणि धम्माच्या मार्गाने चालले पाहिजे. आनंद भिक्खू रडत असताना महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी त्यांना जवळ बोलावले आणि सांगितले, आनंदा, रडू नकोस. मी तुला आधीच सांगितले नाही का की ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या सर्वांपासून एक दिवस वेगळे होणे अटळ आहे. जे जे उत्पन्न झाले आहे, जे
संस्कारित आहे त्याचा विनाश होणे निश्चित आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी अनित्यता, अनित्य हा निसर्गाचा नियम पुन्हा एकदा अधोरेखित केला. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी भिक्खूंना विचारले की माझ्या मृत्यूनंतर, माझ्या निर्वाणानंतर तुम्हाला पोरके वाटेल का? तेव्हा त्यांनी स्पष्ट केले, आनंदा, माझ्या जाण्यानंतर आमचा शास्ता गुरु निघून गेला असे समजू नका. मी जो धम्म आणि विनय तुम्हाला शिकवला आहे तोच माझ्या पश्चात तुमचा गुरु असेल. यातून बुद्धांची व्यक्तिपूजा नाकारून तत्वांना महत्व दिले. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या शेवटच्या क्षणी सुभद्र नावाचा एक परिव्राजक तेथे आला. त्याला काही प्रश्न विचारायचे होते. आनंदाने त्याला थांबवले, रोखले, कारण भगवंत खूप थकले होते. पण भगवंतांनी त्याला जवळ बोलावले आणि सांगितले, सुभद्र, ज्या धम्मात आणि विनयात आर्य अष्टांगिक मार्ग नसतो तिथे खऱ्या अर्थाने श्रमण साधू नसतात, आणि जिथे हा मार्ग असतो तिथेच खरे संत असतात, तिथेच खरे भिक्खू असतात. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या या उपदेशामुळे सुभद्र प्रभावित झाला आणि तो भगवंताचा अंतिम शिष्य बनला. निर्वाणापुढे महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी 3 वेळा सर्व भिक्खूंना विचारले, भिक्खूंनो, बुद्ध, धम्म, संघ किंवा मार्गाविषयी तुमच्या मनात काही शंका असेल तर आताच विचारा, जेणेकरून नंतर तुम्हाला पश्चाताप होणार नाही. परंतु सर्व भिक्खू शांत राहिले, कारण सर्वांच्या शंकांचे निरसन झाले होते. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी आपला देह त्यागण्यापूर्वी उच्चारलेले शब्द म्हणजे हंददानी भिक्कवे आमंतयानिओ वयधम्मा संखारा अपमादेन संपादेथ. याचा अर्थ आहे, हे भिक्खूंनो, आता मी तुम्हाला एवढेच सांगतो, सर्व संस्कार नाशवंत आहे. म्हणून आळस न करता जागरूक राहून स्वतःचे ध्येय, स्वतःची मुक्ती साध्य करा. भगवंताचा शेवटचा संदेश हा जागरूकता आणि स्वावलंबन यावर आधारित होता. त्यांनी शिकवले की सत्य बाहेर शोधण्यापेक्षा ते स्वतःमध्ये शोधा आणि वेळेचा सदुपयोग करून दुःखातून मुक्त व्हा. हे सूत्र खूप महत्वपूर्ण आहे. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे महापरिनिर्वाण, भगवंताचा शेवटचा संदेश या सूत्रामध्ये आहे. आत्मदीपा विहरत, स्वतःचे दीप स्वतः व्हा. जेव्हा महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध बेलू गावात आजारी होते, तेव्हा त्यांनी आनंदला हा उपदेश केला. तस्मातिहानंद
तस्मातिहानंद तस्मातिहानंद अत्तदीपा विहरथ अत्तसरणा अनन्यसरणा धम्मदीपा धम्मसरणा अनन्यसरणा येहि कोची आनंद इतरहि वा मम वा अच्चयेन अत्तदीपा विहरसन्ति अत्तसरणानन्यसरणा धम्मदीपा धम्मसरणा अनन्यसरणा तमगतमाते आनंद भिक्खु भविष्यन्ति केचि शिक्षा कामाति। याचा अर्थ म्हणून आनंदा स्वतःचे दीप स्वतः बना, स्वतःला शरण जा, दुसऱ्या कोणालाही शरण जाऊ नका। धम्माला आपला दीप बनवा, धम्माला शरण जा। आनंदा, जे कोणी आता किंवा माझ्या परिनिर्वाणानंतर स्वतःचे दीप स्वतः बनतील आणि धम्माच्या मार्गावर चालतील, तेच माझे खरे भिक्खू आणि तेच माझे खरे शिष्य ठरतील। चुंदाने दिलेल्या भोजनानंतर भगवंतानी आनंदला दिलेला संदेश, दे मे आनंद पिंडपाता सम सम फला महफला मानी संसार यच्चं पिंडपातं भुन्नीत्वा तथागतो अणोत्तरं सम्मा संबोधि अभिसंबुझि यंच पिंडपातं भुन्नीत्वा तथागतो अनुपादिशेषाय निब्बाण धातुया परिनिब्बाति परिनिब्बाति। याचा अर्थ, आनंदा, दोन भोजनांचे फळ अत्यंत महान आहे। पहिले ते जे ग्रहण केल्यानंतर तथागतांना सम्मा संबोधी म्हणजे बुद्धत्व प्राप्त झाले, आणि दुसरे ते जे ग्रहण केल्यावर तथागत परिनिर्वाण प्राप्त करत आहेत। म्हणून चुंदाला दोष देऊ नका। महाकारुणिक अहर्त सम्यक संबुद्धांनी स्पष्ट केले की त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर कोणीही उत्तराधिकारी नसेल। म्हणून भगवंत म्हणतात, सियाखोपण आनंद तुम्हांकम एवमस्स
अतितसत्थुंकन् पावचनं नत्थीनो सत्थाति नखोपनेतम् आनन्दैव दट्ठम्बं यो आनन्दमया धम्मोच विनयोच देशितोपन्नन्तो सोममच्चयेण सत्था. याचा अर्थ आनंदा, तुमच्या मनात कदाचित असा विचार येईल की आपल्या गुरूंचे प्रवचन संपले, आता आपला कोणताही गुरु नाही. पण आनंदा, असे समजू नका. मी जो धम्म आणि विनय नियम तुम्हाला शिकवला आहे, तोच माझ्या पश्चात तुमचा गुरु असेल. तथागतांची अंतिम वाणी आणि अंतिम उपदेश, निर्वाणापूर्वीचे भगवंतांचे शेवटचे शब्द. हंददाणी भिक्खवे आमंतयामियो वयधम्मा संखारा अपमादेन संपादेथ. हे भिक्खूंनो, आता मी तुम्हाला एवढेच सांगतो, सर्व संस्कार, जगातील सर्व गोष्टी नाशवंत आहेत. म्हणून सावधगिरीने, प्रमाद न करता स्वतःचे ध्येय स्वतः साध्य करा. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचे महापरिनिर्वाण कुशीनगरच्या शालवनाच्या दोन्ही वृक्षाच्या मध्यस्थी झाले. जेव्हा महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांना महानिर्वाण प्राप्त झाले, तेव्हा सक्कर म्हणजे इंद्र यांनी उच्चारलेली गाथा, अनिच्चावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुध्यन्ति ते उपसमो सुखो. नक्कीच सर्व संस्कार अनित्य, नाशवंत आहेत. उत्पन्न होणे आणि नष्ट होणे हाच त्यांचा स्वभाव आहे. जे उत्पन्न झाले आहे ते नष्ट होणारच. त्यांचा म्हणजे तृष्णेचा पूर्ण उपशम, शांती होणे हेच खरे सुख आहे. हे सुत्त केवळ महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या महापरिनिर्वाणाची कथा नाही, तर ते स्वावलंबन, सत्यशोधन आणि विज्ञानावर आधारित जीवन जगण्याचा संदेश देते. जेव्हा महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध कुशीनगर येथे 2 शाल वृक्षांच्या मध्ये निर्वाणाप्रत जात होते, तेव्हा त्यांनी भिक्खूंना दिलेला हा अंतिम उपदेश होता. आथिं भिक्खवे अजातं अभूतं अकन्तं असख्यं तं
नो चेतं भिक्खवे अभविष्यजातं अभूतं अकन्तं अससख्यन्त नैदजातस्य भूतस्य कतस्य संखतस्य निसरणं पन्नायेथ। हे भिक्खूंनो, असे काही आहे जे जन्मलेले नाही, जे उत्पन्न झालेले नाही, जे कोणाकडून घडवले गेलेले नाही आणि जे संस्कारांनी बनलेले नाही। जर हे अजात, अभूत, अकत आणि असंखत नसते तर जे जन्मलेले, उत्पन्न झालेले आणि घडलेले आहे त्यातून सुटका होण्याचा मार्ग सापडला नसता। यो तस्यैव तन्हाय अशेषविसर्ग निरोधो चागो पटिनिस्सगो मुक्तियनालयो। तृष्णेचा संपूर्णपणे त्याग करणे, तिचा निरोध करणे, तिला सोडून देणे, तिच्यापासून मुक्त होणे आणि तिच्याबद्दल कोणतीही आसक्ती न ठेवणे म्हणजेच निर्वाण होय। अपमादेन म्हणजे आळस न करता जागृत राहू। संखारा म्हणजे तयार झालेली प्रत्येक गोष्ट। निब्बाण दुःखाचा पूर्णपणे अंत होणे। महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या निर्वाणाविषयी सर्वात महत्वाची माहिती उदान पाली साहित्यातील निब्बाण सूक्तामध्ये आढळते। येथे 4 प्रमुख सूक्ते आहेत जी निर्वाणाचे स्वरूप स्पष्ट करतात। निब्बाण सूक्त, याला पठम निब्बाण सूक्त असे म्हणतात। या सूक्तात महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध यांच्या निर्वाणाचे वर्णन अशा अवस्थेच्या रूपात करतात जिथे पृथ्वी, जल, अग्नी किंवा वायू यापैकी काहीही नाही। अथिभिक्खवे तदायतनं यत्थं नेव पठवी न आपो न तेजो न वायो न आकाशानं चायतनं न विज्ञानं चायतनं न किंचान्नायतनं न नैव सन्नासन्नायतनं नायं लोको न परलोको न उभयो चन्दिमसूरिया तंत्रपाहं भिक्खवे नैव आगतिं वदामि न गति न ठीति न च्युतिं न उपपत्ति
अपतीठं अपन्तं अनारम्मनमेवेतं एसेवन्थो दुःखसाती। भिक्खूंनो, असे एक आयतन, स्थान, अवस्था आहे जिथे पृथ्वी नाही, पाणी नाही, अग्नी नाही आणि वायू सुद्धा नाही, जिथे आकाशाची अनंतता नाही, विज्ञानाची अनंतता नाही, शून्यता नाही, तिथे हा लोक नाही की परलोक नाही, सूर्य किंवा चंद्रही नाहीत। भिक्खूंनो, तिथे ना येणे आहे, ना जाणे आहे, ना थांबणे आहे, ना मृत्यू आहे, ना जन्म आहे। ते आधार रहित, प्रवृत्ती रहित आणि आलंबन रहित आहे। तोच दुःखाचा अंत आहे। ततीय निब्बाण सुत्त हे सुत्त सर्वात महत्वाचे मानले जाते, कारण यात निर्वाणाला अजन्मा म्हटले आहे। अथि भिक्खवे अजानं अभूतं अकन्तं असंखन्तं नोचेतं भिक्खवे अभविष्यं अजातं अभूतं अकन्तं असंखतं नैदजातस्य भूतस्य कतस्य संखतस्य निसरणं पण्यायेथ यस्माच् खो भिक्खवे अथि अजातं अभूतं अकन्तं असंखतं तस्माज्जातस्य भूतस्य कतस्य संखतस्य निसरणं पण्यायतीति। भिक्खूंनो, असे काही आहे जे जन्मलेले नाही, जे उत्पन्न झालेले नाही, जे कोणाकडून घडवले गेलेले नाही आणि जे कशाच्या संयोगातून बनलेले नाही। भिक्खूंनो, जर हे अजात, अभूत, अकत आणि असंखत नसते, तर जे जन्मलेले, उत्पन्न झालेले आणि घडलेले आहे त्यातूनच सुटका होण्याचा मार्ग सापडला नसता। परंतु हे अजात आणि असंखत तत्व अस्तित्वात आहे, म्हणूनच जन्मलेल्या आणि नाशवंत गोष्टीतून मुक्त होणे शक्य आहे। ही महापरिनिब्बाणातील तिसरी आणि शेवटची गाथा आहे। तेव्हा अनिरुद्ध थेरांनी हे शब्द उच्चारले होते। नाहू अस्सा सपस्सासो ठितचित्तस्तादिनो येणे जो संतिमारभ
यंकालम करी मुनी असल्लीनन चित्तेन वेदनं अज्जवायसी पज्जोतस्सेव निब्बाणं विमोक्षो चेतसो अहूती. ज्यांचे चित्त स्थिर होते अशा त्या महामुनींचा श्वास थांबला. तृष्णारहित होऊन शांती प्राप्त केलेल्या शाक्य मुनींनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी डगमगून न जाता धैर्याने वेदना सहन केल्या. ज्याप्रमाणे तेलाचा दिवा विझून जावा त्याप्रमाणे त्यांच्या चित्ताचा सर्व बंधनातून मोक्ष झाला. बौद्ध धम्म तत्वानुसार निर्वाण म्हणजे सर्व प्रकारच्या इच्छा आणि आसक्तींचा नाश, राग, द्वेष आणि मोह या अग्नीचे शांत होणे म्हणजे अग्नी निवृत्ती निर्वाण. हे लौकिक सुख नसून मनाची सर्वोच्च शांत अवस्था आहे.